स्ट्रायकर एंडला टीडी आणि नॉन स्ट्रायकर एंडला सागर, बॉलिंग मार्कवर वैभव. सामना सुरू होतोय. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. पहिला बॉल बॅटची कडा घेत निघालाय. शॉट थर्डमॅनला फिल्डर उपस्थित. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप आलंय वैभवकडे. अतिरिक्त वेग आहे, अतिरिक्त गती आहे, अनुशासन, लयबद्धता, विविधता आणि सातत्यता या गोलंदाजाकडे आपण बघत आहोत. ॲज अ फ्रंटलाईन बॉलर अनेक स्पर्धा ज्यानं गाजवल्या जय बजरंग कोलठणसाठी आणि पहिल्या सामन्यात ती छाप सोडली आणि सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचमध्ये देखील त्याची डॉटनं सुरुवात. यावेळेला फुल टॉस स्ट्रेट बॅटनं समोर ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर सेट आहेत. मेजर चंदू उपस्थित झालेत. मिळताना दिसेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या खातं खुलं होतंय. डाव सुरू होतोय टीम जय भोले स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाचा. एक धाव सध्या पाहायला मिळते धावफलकावरती. 10 क्रिक लाईव्ह टीम करते या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. ऑनलाईन व्ह्युअर्स आमच्या समोर जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. स्ट्रायकर एंडला विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज सागर. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवलाय. डीप स्क्वेअर लेग सी मार्चाच्या बाहेर. सागर शिंगोलेनं स्कोरबोर्डवर 4 धावा बुक केलेल्या आहेत. पहिला चौकार जे बोले स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाकरता. या 4 धावा. गुड शॉट. गुड 5 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. सागर शिंगोळेचं वैयक्तिक खातं चौकारानं खुलं होतंय. हा डिटर बॅटर यंदाचा हंगाम पाहिला तर चांगल्या टच मध्ये सागर आणि तितक्याच जबरदस्त गुणवत्तेचा गोलंदाज वैभव समोर आहे. चांगलं बॅटल रंगेल. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली. स्कोरलेगच्या बाजूने बॉल निघालाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉल तितक्याच वेगानं ओलांडतोय. डीप बॅकवर्ड स्कोरलेग सी मरेशा. सेकंड 4 लागोपाठचा दुसरा चौकार. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. बॅक टू बॅक 2 चौकार आणि तदनंतर झाले वापसी गोलंदाज वैभव आणि त्या सोबतीनं टीम जय बजरंग कोलठणची. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आता येतो मैदानाच्या बाहेर. लागलाय 9 वरती धक्का. पहिला जय भोले स्पोर्ट्स कोरावलेला फलंदाज बाद सागर शिंगोले बॅक टू द पवेलियन. बिग विकेट डाऊन. जेडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या 9 धावा. सागर जेलची जेलबहादूर माघारी परतलेले आहेत. महत्वाची विकेट वैभवनं कॅरी केलेली आहे. बॅटिंगसाठी नवीन बॅटर जेडी अर्थातच जेतू धुमाल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डवर टोटल सध्या आपण बघत आहोत 19 अंकी झाली ती 9 धावा. स्टील 1 टू गो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. शेवटचा 1 बॉल बाकी आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. बॉलिंग मार्कवर राऊंड विकेट वैभव. यावेळेला समोर सेट बॅटनं फटका लाजवाब आहे. फिल्डर लॉंग ऑफला, पण लास्ट मुमेंटला मिसफिल्ड झालेली आहे, मिस्टेक झालेली आहे. पाहायचं आता एक्झॅक्टली पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल काय आहे. हे सिरीज टीव्ही अंपायरची मदत पंचांनी आता मागितलेली आहे बाउंड्री चेकसाठी. टीव्ही अंपायरची मदत आपण आता घेत आहोत विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. एक्झॅक्टली आपण क्लॅरिफाय करू, ज्या वेळेला बॉल फिल्डरच्या हातात होता त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला की नाही, या सगळ्या गोष्टी त्या पाहिल्या जातील, विचारात घेतल्या जातील, निहाळल्या जातील. Yes, it is safe attempt, well filled. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या 10, 10 ऑन बोर्ड. पहिल्या षटकांती 10 धावा स्कोरबोर्डवर. जेतू धुमाल यांचं खातं सिंगलनं खुलं झालंय. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. समोर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला चांगला स्ट्रोक होता, पण फिल्डिंग देखील मेजर चंदू यांची तितकीच जबरदस्त राहिली. अगदी जेव्हा बॉडी बॅलन्स सीमारेषेच्या बाहेर जात होता त्यापूर्वीच बॉल त्यांनी हातातून रिलीज केलेला आहे. गुड फील्ड, गुड अटेम्प्ट. षटक सुरू होते दुसरा. आता बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत दीपक. मागच्या सामन्यात दीपकची देखील दमदार कामगिरी सध्या बॉलिंग मार्कवर तयार. पहिला बॉल हवेत आहे, मात्र फिल्डर थोडी दूर आहेत. तोपर्यंत एकच धाव बनताना दिसेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला नाही. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगलनं सध्या स्कोर पाहताय इन डबल डिजिट, डबल फिगर. 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर. अकरा धावा सध्या स्कोरबोर्डवर. दीपक बॉलिंग मार्कवर. जर्सी नंबर 8218 स्ट्रायकर एंडला TD. यावेळेला स्ट्रेट बॅटनं समोर आक्रमण केलंय, पण मिस ट्रायम चोक रोशन पोहोचतायत. चांगलं जजमेंट, चांगला झेल संपादित होतोय. दीपकला मिळतंय पहिलं सुयश, तर सांघिक सफलता दुसरी. टीम जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. TD बॅक टू द पवेलियन. जबरदस्त कामगिरी केली. सामनावीर पुरस्कार प्राप्त खेळाडू प्रकाश धुमाल अर्थातच भावड्या आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. स्कोरबोर्डवर टोटल सध्या पाहायला मिळते ती 11. 11 ऑन बोर्ड. बॉलर तयार दीपक. राऊंड विकेट. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय, खोदून काढलाय बॉल. फिल्डर त्याच्या मस्तकावरती दस्तक देत सीमारेषेच्या बाहेर. युजिट सिक्सर. अत्यंत सुंदर वापर. यापूर्वी खेळाडू कक्षातून सल्ला देण्यात आला होता, हवा ऑपोजिट डायरेक्शनला आहे, पर जो माने उसका नाम बावड्या क्या. समोरच त्यानं 6 ठोकलाय. स्कोर आहे षटकाराने सध्या 17-17. यावेळेला आणखीन एक बॉल खोदून काढलाय. स्वीपर कव्हरला फिल्डर थोडी दूर आहेत. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. सो या 2 धावा आणि या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झालेले आपण बघत आहोत. 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. दुसऱ्या षटकाचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ कट करण्याचा प्रयत्न, पण लाईन खराब. पंच सांगतायत
भावेश देसले सर, इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज दीपकला. एक अतिरिक्त धावेनं टीम पुढे सरकतीये. जय बोले स्पोर्ट्स कोरावले सध्या स्कोरबोर्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात 20 ऑन बोर्ड. फुल टॉस आणि फुल टॉस आता फिरवलाय, पाठवलाय मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट, लॉंगेस्ट हिट ऑफ द टुर्नामेंट सो फार. कडक हिट, सिक्सर. सध्या स्कोर फ्लाय होतोय 26-26 धावा. प्रकाश धुमाल भावड्या जसा मैदानात दाखल झालाय. दाफलकाची वाढलेली गती आणि सध्या वाढलेला वेग आपण बघत आहोत. पहिल्या बॉल पासून गिअर शिफ्ट करून टॉप गिअर वरती बॅटिंग सध्या तो करतोय आणि डगआउट मधूनच सेट होऊन हा बॅटर मैदानात दाखल झाला की काय हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. स्कोर षटकारानं बनलाय 26-26. 3 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल नॉट आउट. 14 धाबेचं योगदान देतोय भावड्या. यावेळेला फुल टॉस आणि फुल टॉस वर आक्रमण केलंय. फिल्डर टीम मध्ये उपस्थित. चांगला झेल, तितकंच चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. अति आक्रमकता भोवली मी तर म्हणेल. आणि फलंदाज प्रकाश धुमाल भावड्याला सोडावं लागतं मैदान. ओव्हरची झाली आहे सांगता. स्कोर 26. तिसरा झटका जे बोलले स्पोर्ट्स कोरावलेला. देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. दोन षटकात 26 धावा बनलेल्या आहेत. दीपकनं 2 विकेट कॅरी केल्या, पण त्याच्या विरोधात दुसऱ्या षटकात धावा देखील तितक्यात चांगल्या वेगाने येताना पाहायला मिळाल्या. 13.00 धाब्याची धावगती. स्कोर बनलाय 26-26. नेक्स्ट मॅच LG ग्रुप साजई आणि त्यांच्या विरोधात MS11 वाघाचीवाडी. आणखीन एक बिग बॅटल. सेकंड राऊंडचा दुसरा सामना. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. कॅप्टन रेडी राहा. पहिला बॉल राऊंडी विकेटनं चांगला फिरवलाय. जितू धुमाल सध्या स्ट्रायकर एंडला. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत. जितू धुमालची सोबत देण्यासाठी नवीन बॅटर नॉस्ट्रायकर एंडला तुलसीदास धुमाल दाखल झालेला आहे. पहिला बॉल डॉट. आणखीन एक चांगला बॉल. टर्न, बाउन्स अँड मिस. बॅक टू बॅक सेकंड डॉट. धावा सध्या स्थिर स्थगित 26. प्रत्येक बॉल आता निर्णायक आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी त्याचबरोबर बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. बॅक टू बॅक सेकंड डॉट. चांगल्या टप्प्यावर चांगलं नियंत्रण, चांगलं कंट्रोल गोलंदाज रोशन कडून. आता शॉर्ट बॉल. हवं तसं टायमिंग करता आला नाही. समोर बॉल मार्गस्थ होतोय. लॉंग ऑनला फिल्डर 1 धाव. धावसंख्या धावफलकावर या सिंगल धाबेनं अंकित झाली. आता सेकंडचा कॉल. डेंजर एंडला विकेट धोक्यात आहे. रन आउटची शिकार. जितू धुमाल माघारी परततोय. नेव्हर टेक रन ऑन मिसफिल्ड असं म्हटलं जातं आणि तेच आता घडतंय. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न तो मात्र अंगलट आलाय. जितू धुमाल धावबाद. धावचित 1+ विकेट. चौथा झटका. नवीन बॅटर बॅटिंगसाठी आकाश शिंगोळे दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
बॉल तयार. या वेळेला लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 28, 28 धावा. पहिल्या डावाचे 9 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ जय भोले स्पोर्ट्स कोरावळे. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्लॉक स्वीपचा प्रयत्न. विकेट किपर बीट. धाव हवी आहे. तुलसीदास निघाले होते. लास्ट मोमेंटला विकेट किपरनं बॅक केलंय. अंपायर सिग्नल वाईड बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल आणि लगेचच आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम ची मागणी केलेली आहे. DRS आता वापरात आणलेला आहे जय बजरंग कोलठणनं. Yes, it is wide ball. On field umpire signal will be a last and final. तिसऱ्या पंचांकडून देखील इशारा आला. वाईड बॉल. बॅकअप लेंथ होता. स्क्वेअर कटचा प्रयत्न तो मात्र फसलाय. आणखीन एक डॉट बॉल. धाबा 29-29. या षटकात जबरदस्त कमबॅक झालाय रोशन कडून. आता समोर केलंय आक्रमण. लॉंग ऑफला पाठवलाय बॉल. आकाश शिंगोलेनं प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार स्टँड मध्ये युजिट सिक्सर. टायमिंग चांगलं मिडलिंग सध्या पाहायला मिळतंय. आला हा सिक्सर आणि या षटकारानं सध्या आपण बघत आहोत बऱ्याच कालावधीनंतर धावफलक फ्लाय होत आहे. स्कोर मोज ऑन 35. ओ बॅकफुटवर आले. स्क्वेअर कट. वीरेंद्र सेवक स्टाईल कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्याला बीट करून चाललाय. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार चौकार. वरती आल्या रस 10. फायनल टॅली आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर. 13.00 धाब्याच्या धावगतीनं स्कोर आपण बघत आहोत 39. 39 धावा. कुठेतरी चर्चा सुरू होती. रोशननं कमबॅक केले पण आकाश शिंगोलेनं शेवटच्या 2 बॉलवरती त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवलेला आहे. शेवटच्या षटकात आता संघनायक कॅप्टन आल्या बॉलिंग मार्कवर जयेश आगिवले. ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत तुलसीदासला सध्या स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनला रीड केलेला आहे. बरोबर पुढे टाकला बॉल. चांगली फ्लाईट दिली. चांगला टर्न पाहायला मिळाला. बॅट्समनचं फुटवर्क पाहिलं. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्यात तुलसीदास अपयशी झालेले आहेत. जजकडून सुरुवात डॉट बॉलनं. आता स्वीप केल्या बॉल टॉप एज. थर्ड मॅनचा फिल्डर उपस्थित. जजमेंट चांगलंय. झेल संपादित होतोय. तुलसीदासला सोडावं लागतं मैदान आणि सध्या गमावलाय गडी 5वा. टीम जय भोले स्पोर्ट्स कोरावलेनं 5वा फलंदाज बाद. बॅटिंगसाठी दाखल होत आहेत MD अर्थातच मोहन धुमाल. स्कोर 39-39. विकेट 5 गमावलेले आहेत. जयेश कडून देखील या षटकात 2 चेंडूत तर चांगली कामगिरी झालेली आहे. या वेळेला लेफ्ट केल्या बॉल. पंच सांगतायत वाईड बॉल. DRS यापूर्वीच गमावला आहे टीम जय बजरंग कोलठण. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल विल बी अ लास्ट अँड फायनल. आणि आता
ऑफिशियल अंपायर ॲट एनी कॉस्ट एनी स्टेज रिव्ह्यू घेऊ शकतात. फक्त बॉलिंग टीमचा DRS समाप्त झालाय. पंचांची जर मागणी असेल तर आपण चेक करू शकतो. एसडीज पंचांना कधी अधिकार आहे आकाश, ते रिव्ह्यूची मागणी करू शकतात. बाकी फिल्डिंग करणाऱ्या टीमचा DRS तर कव्याच संपलाय, हे तर क्लिअर आहे. चला फायनल कन्फर्मेशन पंच द्या. व्हाईट बॉल. मॅच आपण कंटिन्यू करतोय. एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या 40. या बॉलला लाईन पाहावी लागेल. आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं मागणी केलेली आहे DRS, डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची. चला डगआउट मध्ये थोडी शांतता राखा. टीव्ही अंपायरची मदत पुन्हा एकदा आपण घेतोय. येस, इट इज व्हाईट बॉल. बॅक टू बॅक सेकंड वाईड. धावफलकावरती नजर टाकावी लागेल. स्कोर 41. आता लाईन पाहिजे. एसीडीज पंच तटस्थ आहेत. आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS मागलाय. 3 बॉल 3 DRS वापरात आलेले आहेत. आता टेक्नॉलॉजिकल टीमचं देखील कामकाज वाढलंय. या टीव्ही अंपायरची मदत पुन्हा एकदा घेऊया. बॉल पडला कुठे, बॉल फिनिश कुठे होतो, या सगळ्या गोष्टी आता पाहिल्या जातील. येस इट इज. आता फेअर बॉल आहे. आता योग्य बॉल आहे. टप्पा पडल्याबरोबर बॉलचा फिनिश पॉइंट इन लाईन आहे. चला डगआउट मध्ये थोडी शांतता राखा. स्कोर 41. 41. बॉल टाकून झाले 3 बॉल अजूनही बाकी आहेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. वन मोर डॉट बॉल. रन आउटची संधी आणि तिचा स्वीकार. मोहन धुमाल बाद होतोय. धावचीतून माघारी परततोय. 6वा झटका. आणखीन एक चांगला बॉल. चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगला टर्न आणि तितकाच चांगला बाउन्स. DRS दोन्ही टीमनं यापूर्वी गमावलाय. डॉट बॉल. धावा सध्या स्थिर. नवीन बॅटर भावेश दाखल झालाय नौसागर एंडला. स्ट्रायकर एंडवर आपण बघत आहोत आकाशला. शॉर्ट बॉल. आता पूल केलाय, गुल केलाय आकाश शिंगोळेनं. विकेट सीमारेषेच्या बाहेर. महाराष्ट्राचा बायकरमॅन, ISPL प्राऊड केतन म्हात्रे स्टँड मध्ये षटकार. जे जबरदस्त होतं आणि विजयासाठी 48चं टार्गेट आहे जय बजरंग कोल्टन समोर. 12.00 धाब्याच्या रिक्वायर्ड रन रेटनं आता या धाबा विजयासाठी निर्णायक दुसऱ्या डावात बनवाव्या लागतील. सेकंड मॅचचा टॉस होतोय. सेकंड राऊंडची दुसरी लढत. कॅप्टन्स या रिपोर्टिंग करा. दोन्ही संघनायक MS11 चेअरमन वाघाचीवाडी आणि त्यांच्या विरोधात LG ग्रुप साजई. यानंतर होणारा सामना कॅप्टन्स या लगेचच टॉस होतोय. आदेश केंबारी यांच्या शुभ हस्ते. आणि चालू सामन्याचा दुसरा डाव 48चा पाठलाग. कशा पद्धतीनं रनचेस रंगेल करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव. ऐकूयात आवाज मनीषजी किरपण यांचा. थँक्यू.
टॉस LG ग्रुप साजई आणि त्यांच्या विरुद्ध टीम फाईट करेल MS11 जयनमान वाघाची वाडी. 4 ओव्हरचा सामना आहे. वेलकम निलेश. रावगाकर चषकाच्या निमित्तानं आपले सहर्ष स्वागत आहे. साधे संघाचे कर्णधार टैंक दीपक एक बार फिर सभी दर्शकों को मनीष भाई बघा प्यार भरा नमस्कार। और जीत के लिए 48 रन का एक अच्छा टारगेट है, एक फाइटिंग स्कोर है मित्र। प्रति ओवर में 12 रन के एवरेज से यहाँ पर 12.0 मुश्किल तो नहीं लेकिन आसान भी नहीं। क्रिकेट की भाषा में जब तक मैच के आखिरी गेंद है तब तक कुछ भी हो सकता है। नाणेफेक चालू आहे इथे। वाघाची उडी when the toss sign they're putting at the field in the next match in साजाई। सेकंड राउंडचा दुसरा सामना आहे तो। विजेता लक्ष्य 48 धावांचं। पंच देखील तयार आहेत, गोलंदाज देखील तयार आहेत। बॅट्समन अर्थातच पाहायचंय चंद्रकांत उर्फ चंदू मागील मॅचचा हिरो। आणि अर्थातच कोराळे संघाचं जे अस्त्र म्हणता येईल एक मेन अस्त्र आहे प्रकाशजी। पाहायचं एक अष्टपैलू असा खेळाडू की पहिल्या सामन्याचा जो हिरो होता तोच आपली गोलंदाजी धुरा सांभाळतोय। एक मित्रांनो वाटते फायटिंग स्कोर आहे, काही होऊ शकतं सामन्यामध्ये। पुरेशी अशी धावसंख्या आहे आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी। क्षेत्ररक्षण करणारा संघ कोराळ्यासाठी एक चांगली अशी संधी उपलब्ध आहे। विजयाचं पाहायचं काय समीकरण होतंय का, एक चांगली अशी लढत। विंदमा स्टार्ट पहिल्या चेंडू स्टंप बाहेर पाहायचा चेंडू हवेमध्ये, चेंडूचा पाठलाग होतो, चेंडू जातोय तो डिस फेल आणि पांडिंग यांच्यामध्ये शतरक्षक चेंडू होते। एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील कंप्लीट होणार आहे आणि 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं खोलतंय। संघाचं देखील खातं खोलतंय। धाव संख्या 2। प्रकाश मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे, त्यामुळे एक स्वतंत्र असणार आहे ते फलंदाजाला एक आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी पाहायचे। अठ्ठाच्या बाहेर चेंडू, चेंडू मोठी एज घेते, चेंडू जातो दीड थांब्याचा चेंडू सीमा पार, हा चौकार। अष्टमचा थोडासा बाहेर आणि चेंडू स्लिप आणि गली यांच्यामधून 4 धावा। चंद्रकांत यांच्या बॅटमध्ये पहिला चौकार। धावसंख्या वाटते एकूण 6 धावा। 2 चेंडू 6 धावा, चांगली अशी सुरुवात। विजयाचं लक्ष आहे ते 48 धावांचं, अद्यापही 42 धावापासून दूर आहे। जर आपल्याला चांगली कामगिरी त्याचा विकेट देखील घ्यावं लागणार आहे, धावा देखील रोखायचे आहेत। एवढी मोठी पुरेशी धावसंख्या नाही आहे, परंतु एक बॅटिंग स्कोर आहे। पाहायचं काय करतो तो प्रकाश, यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। पुढचा चेंडू शॉर्ट पे चेंडू पाहायचा, चेंडू हवेमध्ये शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। काय प्रेक्षणीय झेल, खरोखर कौतुक करत थोडंच आहे, खरोखरच कौतुक करत थोडंच आहे। अगदी सोपा चेंडू होता मित्रांनो, परंतु शेवटच्या चेंडू म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत अगदी चेंडूवरती नजर ठेवून एक चांगलासा प्रेक्षणीय असा झेल आणि अशा प्रकारे चंदू यांचा खेळ इथे संतुष्ट होतोय। एक मोठा असा आधार बसतोय तो कोलटन संघात। धाव संख्येत एकूण 6 एकडी बाद। चंदू बॅक टू द स्टुडिओ।
पुढचा चेंडू पहिल्यांदा अटॅम्प करत होता लिव्ह शॉट फटका प्रयत्न पंचांच्याकडे एक अपील करतायत पाहत होतच पंच अगदी तटस्थ आहेत आणि त्यामध्ये एक चांगली अशी म्हणते धाव म्हणते एक छोटी धाव म्हणते लेग बॅचच्या रूपाने एक धावा मित्रांनो एका धावेची गरज असते मित्रांनो धावा कशा आल्या त्याला महत्व नाहीये आखो आखो मिश्रा का एक रन चुरा लिया स्कोर पड़ता समय 7 लॉस ऑफ 1 विकेट्स। क्रिकेट का अच्छा मौसम यहाँ पर धूप एक बार फिर गायब हो चुके इस समय आसमान में कुछ बादल है बारिश के बादल नहीं है में ठंडी हवा चलती हुई इस समय अगली गेंद और ये हवा में खेल बैठे फील्डर आए समय गेंद को देखना है कैच होने की संभावना यहाँ पर एक आसान सा कैच उन्होंने लिया क्या बढ़िया जज किया था एक मुश्किल कैच को आसान कर दिया उसी के साथ यहाँ पर एक दूसरा विकेट का पतन स्कोर इस समय 7 2 विकेट खोने के बाद। म्हटलं होतं की हा सामना सोपा नाहीये दोन्ही संघ अगदी मातब्बर आहेत। नेक्स्ट बॅट्समन आहे तो दीपक हे चांगले असे मोहरी तंबूत परतलेले त्या प्रकाश यांनी आपल्या संघासाठी जो एक आधारस्तंभ आहे आणि चांगल्या असे मला 2 विकेट प्राप्त केलेले आहेत सामन्याला तिथे कलाटणी येते अद्याप 41 धावांची गरज आहे विजयासाठी। एकोणावीस चेंडू अद्याप शिल्लक पाहायचे या चेंडू काय करतायत ते पुढे सरसावा छान पटका पाहायचंय चेंडू जातो तो किरण पवार स्टँडच्या अगदी बाजूने चेंडू जातो तो यस सेक्स बाजूने अगदी उंचावून जातो 6 धावांनी दीपक यांचं खातं गोलतंय पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या ती 2 गडी बाद 13 आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे अद्याप रिकव्हर रन रेट मला वाटतं 12च्या सरासरीने थोडेसे कमी मला वाटते पण तुम्ही मित्रांनो ह्या धावा काढावेच लागणार आहे शेवटच्या चेंडू पण सामना रंगतो का पाहायचंय गोंधळ चेंज होतोय पाहायचंय मोहन आता पॉवर प्लेचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपले आता मला क्षेत्रक्षम पांगोलीला आहे विकेट किपर अगदी एक्स्टनच्या मागे त्यानंतर एक करी थर्डमॅन म्हणता येईल एक बॅकवर्ड पॉईंट एक शॉर्ट स्ट्रोक मध्ये गेले डीप स्ट्रोकवर आहे डीप लॉंगॉनवरती आमच्या समोर कॉम्प्युटरच्या समोर एक क्षेत्ररक्षक आहे त्यानंतर डीप मिडविकेट म्हणता येईल एक डिस्वेल एक अद्याप क्षेत्ररक्षकामध्ये संतुष्ट नाही आहेत ऑनसाइडला 4 ऑफसाइडला 5 आक्रमणाशी क्षेत्ररक्षक आता मात्र 18 चेंडू आणि 35 धावा सोपा वन म्हणता येणार नाही मित्रांनो रिटर्न राऊंड द विकेट आणि पहिले त्याने अगदी रिटर्न रिव्हर्स शॉट पहिल्यांदा त्याने म्हटलं की आपण अगदी जजमेंट घेतलं बरोबर आणि चेंडू सरळ जातोय कुठेच संधी नाही चेंडू जातोय तर डीप पॉईंटच्या दिशेने सीमापार 4 धावा चेंडूमध्ये ते मित्रांनो खराबी नव्हती पण तो पहिल्यांदा अटॅक केला होता त्याने चेंडू रिवर्स फटका आणि 4 धावा या चौकाने धावसंख्या वाढते 17
मोहन यांचं स्वागत चौकार आणि पाहिजे पुढचा चेंडू काय करतोय तो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पाहायचा आहे. अगदी गुडलिंग स्पॉटवरती चेंडू झपकन मध्ये वाटते वळलेला आहे यावेळेला आणि पूर्णपणे चकून जातोय इष्टच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारचे धाव नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या रोखून धरलेली आहे. धावसंख्या 29-17. पुन्हा ते शॉर्ट पिच चेंडू पुन्हा पाहायचा चेंडू अपसाईड जातो. चेंडू जातोय तो शॉर्ट पांढऱ्या दिशेने क्षेत्रशक्ती त्या गलीच्या क्षेत्रशक्ती जोपर्यंत चेंडू उडता येतोय. लेग बॅचवर पण एक अवांतर धावा वाढते. मित्रांनो धावांची गरज, धावा कशाला महत्व नाहीये. एक धावेने धावसंख्या वाढते कोणती. नाईन्टीन. पाहिजे मोहन काही चमत्कार करतोय का. ओ आणि पुन्हा एकदा यावेळेला पाहायचंय उचली कोण जात चेंडू झपकन जातोय म्हणजे इस्टरीच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. खूपच चांगला चेंडू. मोहन कमबॅक करतोय आपल्या गोंधळाची, थोडासा सुधार करतोय. अठराच आहेत 18. ओ हो पाहिजे. पुन्हा एकदा ऑनसाईडला फटका घ्यायचा प्रयत्न चांगलाच एस्टरेस काम करतोय. खरोखर कौतुक करायला इथं थोडंच आहे. जर चेंडू अंतर्जन सुटला असता निश्चित हा चौकार होऊ शकला असता. कौतुक करायचं थोडंच आहे ह्या क्षेत्ररक्षकाचं. धावसंख्या रोखून दिली. धावसंख्या आहे ती काय 18. मोहन यांचं चौकाराने स्वागत केलं होतं त्यावर चांगला असा मोहन कमबॅक करतोय. ओहो पाहिजे बॅटची कड घेते पाहिजे. क्षेत्ररक्षकाला एक संधी होती, हाफ चान्स होता पण तो हाफ चान्स गमावलेला आहे. मित्रांनो आपल्याकडे धावसंख्या तेवढी नाहीये. खरं तर हा झेल घेतला असता तो थोडं सामन्यात पुन्हा एकदा कलाटणी शकली असती पण तो नशीबवान ठरले मला वाटते फलंदाज. धावसंख्या एक निपडे धावसंख्या ते 21. 20 अद्यापही मला वाटते 28 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन अद्याप कप मध्ये 14 धावांच्या सरासरी धावा काढायच्या आहेत. पहिल्या षटकात 13 धावा, त्यानंतर या षटकात केवळ 7 धावा. चांगला असं म्हणतात रेकॉर्ड केलं ते कौतुक करा या गोलंदाजाचं. चार षटकांचा सामना असल्यामुळे ड्रिंक्स्टॉल ही 2 षटकामध्ये ड्रिंक्स्टॉल मध्ये त्यामध्ये खेळ थांबतोय. संधी देऊया DJ मास्टर यांना.
आणि पहिला चेंडू अष्टमच्या बाहेर, चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. कुठल्या प्रकारची मला वाटते ओ संधी नाहीये. चेंडू सीमापार 6 धावा, षटकार. तर समीकरण थोडंसं जवळ येऊन ठेवलेलं आहे आणि आता मात्र केवळ 11 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. पहिल्या चेंडूची षटकार पडल्यावर थोडंसं मोठे दडपण गोलंदाजावरती. पाहायचं काय कमबॅक करतोय का. पुन्हा आता तसाच पटकावण्याचा प्रयत्न, पण यावेळेला मात्र चेंडूच्या बॅटच्या पट्ट्यात काय बसत नाहीये. एष्टी रक्षाच्या अगदी चेंडू स्थिरवतो हातामध्ये. पहिल्या चेंडूची षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूची गडी बाद. डीजे वैभव वै वैभव यांना जास्त काही करता नाही खरोखरच. गोलंदाजांनी चांगली अशी आपली छाप पाडलेली आहे. पहिल्या चेंडू षटकार, पण दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलं. या सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी येते मित्रांनो. 10 चेंडू, अद्याप 22 धावांची गरज आहे. यावेळेला चेंडू ऑनसाईडला काढला, चेंडू जातोय तर मराठी क्षेत्ररक्षक आहे का पाहायचं आहे. आणि चेंडू सीमापार आहे. ते क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला, प्रयत्नाने यश येत नाहीये. अगदी त्यांच्या डावीकडून चेंडू सीमापार, 4 धावा. तरी म्हणतंय अगदी जे प्रहार करतोय, एक चौका, त्यानंतर एक षटकार. केवळ 12 धावांची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू. ओहो हो, यावेळेला पण अक्रॉस धरून पूर्णपणे बीट केलं पण क्षेत्ररक्षक तिथे पाठीमागे कव्हर करते चेंडू. निश्चितच चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक्सपिरियन्स थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे ऑफ साईडला. एक डीप लॉंग ऑन देखील आहे, एक डीप मिडविकेट आहे. स्पॅट्स लेग आणि डीप फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग म्हणता येईल. ओ हो 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 अगदी चित्त्याच्या प्रमाणे अगदी चपलाईने दाखवली म्हणते विकेट किपरने. कुठल्या पाहिजे संधी काय दिलेली नाहीये. थोडा पुढे गेला होता आणि दोघांच्या कुठल्याही पाहिजे संधी नाहीये. अगदी मध्यवर्ती असताना एक यष्टीचित केलंय. रनआउटच्या रूपाने एक विकेट प्राप्त करते. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी येते. सहा चेंडू आणि 12 म्हणजे शेवटच्या पहिल्या षटकापासून आपण 12चा रिक्वायर्ड रन रेट होता. त्याचप्रमाणे सामना चालू आहे.
अद्याप या सामन्यामध्ये काही सांगू शकत नाही मित्रांनो. मी म्हटलं होतं की या स्पर्धेतला एक चांगला असा सामना इथे रंगतोय. 6 चेंडू आणि 12 धावा. आकाश पाहायचंय. सहा चेंडू आणि 12 धावा. शत्रशन अगदी पांगवलेलं आहे. विकेट किपर अगदी वेस्टर्नच्या मागे वळसा घडून आहे. त्यानंतर एक स्क्वेरिस मला वाटतं थर्डमॅन आहे. बॅकवर्ड पॉईंट आहे. डीप शॉर्ट एक्स्ट्रा देखील आहे. डीप मिड ऑफ आहे. डीप लॉंगन आहे. ओ हो अगदी खराब असा चेंडू होता. शॉर्ट फाईंडले होते. छत्रशेक होता पण ते छत्र नाही उगाच मला वाटतं खरं तरी एकच आणि पुन्हा एकदा व्हायचं तेच झालेलं आहे. पुन्हा एकदा रनआउटच्या रूपाने विकेट. आणि पाहायचा एक चांगला फटका. चेंडू एकदम हाफ बॉलची चेंडू होता. पुढे सरसाबा छान असा फटका. थोडीशी दिशा मला वाटते फटकेल. थोडासा पुढचा चेंडू करायचा प्रयत्न यॉर्काचा प्रयत्न. बॅट्समन पुढे सरसाव छान असा फटका. चेंडू सीमापार. सहा. दोन चेंडू आणि 6 धावा. प्रेक्षकांचे एक डोळ्याचं पारणं फेडणारा हा असा सामना. अगदी शेवटच्या चेंडूपर सामना रंगणार. एक प्रेशर भरा मॅच. हाय व्होल्टेज. दोन चेंडू आणि 6 धावा. कमजोर दिल वाले को देखने के लिए मैच नहीं है. एक काटे का मॅच. शॉर्ट पिच चेंडू पाहायचंय. एवढं पाहायचंय शत्रशकाला. आणि खरोखरच यावेळेला देखील चांगला प्रयत्न होता. प्रयत्नाने यश येत नाहीये. चेंडू जातो लॉंग डेट बाउंडच्या सेमीच्या बाहेर आणि हा जातो चौकार. कंपल्सरी चेसिंग आहे.
गोलंदाजाची चांगलीशी गोलंदाजी करतो, पण तो थोडंसं क्षेत्ररक्षकांनी साथ दिलेली नाहीये. अवघड असं काम होतं. प्रयत्न केलं होतं पण प्रयत्नाला यश येत नाहीये. 1 चेंडू आणि 2 धावा. काफी रोमांचकारी मॅच, काटे का संघर्ष यहाँ पर चलता हुआ समय. विजयाची एक संधी पाहायचं आहे. कोलटन संघ विजय प्राप्त करतो का, कोरोना संघ का चमत्कार करतो काय. अभी नाही तो कभी नाही. आणि काय फटका आहे मित्रांनो. पुढे सरसावत हा बॉलीमध्ये चेंडू भिरकावून दिलेला आहे अगदी प्रेक्षकांच्या मध्ये. चेंडू 6 धावांनी. अशा प्रकारे विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. कोरोना संघात देखील आपण संघ